मॅडम दुसऱ्या खोलीत जाऊन हे काम करा ना. का ग? नाही म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, इंजेक्शन बघितल्यावरती मला किती भीती वाटते ते. मला ना एकदम ताप भरल्यासारखं होतं. हो का? बस ना बस ना. अशी इकडे. नाही 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 नको ना. नाही बस बस. अहो मॅडम मला खूप काम आहे. काम काय आहेत? मी करेन ना काम. नेहमी मीच तर करते. नाही मी तुम्हाला गरमागरम कॉफी बनवून देते ना. नकोय नकोय मला कॉफी नकोय. मग काय करताय? इंजेक्शन देते ना तुला. मी खूप गरीब आहे. गरीब माझी आई बाबा माझी वाट बघतायत. अहो तुम्ही मला पगार देऊ नका, म्हणजे इंजेक्शन नका. तू डीएस ला आपल्या घरातल्या गोष्टी जाऊन सांगितल्यास. कोण डीएस? कोण डीएस? नाही आठवणार आहे तुला आता कोण डीएस ते. थांब थांब थांब. नाही मी त्यांना काही नाही सांगितलं. चप्पल मी काही नाही सांगितलं. खरं सांग. नाही सांगितलं. मी नाही सांगितलं. ती बोलतोय माहिती नाही. चल मी नाही माहिती बोलतो. चल 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 इथं समोर बघ, नाही तर मी ना इंजेक्शन देईन तुला आता. नको ना प्लीज. तुमच्यासाठी हे काय? फुलं. एवढं तुम्हाला कळत नाही. मग ना इंजेक्शनची गरज तुम्हाला आहे. शट अप. फुलं आहेत हे मला कळते. ते काय ते वाच. हा हे मोनिका तुमच्यासाठी खास. अंधाराची तुम्हाला वाटते भीती. बघा बघा फुलं मस्त फुलले आहेत किती. बच्चनचा अमित हिरो तुमचा आवडता खास. आवडतो तुम्हाला कापुराचा सुवास. डाएट लाडू रोज तुम्ही खाता. कॉफी पिता येता जाता. जास्त तिखट तेलखट तुम्ही खात नाही, पण तुमच्याशी बोलल्याशिवाय दिवस माझा जात नाही. तुमचा डीएस. हे काय आहे? मी तुला विचारते हे काय आहे? मॅडम हे लव्ह लेटर आहे. आणि तुम्ही तुमचं लव्ह लेटर मला वाचायला देता म्हणजे ते बरोबर दिसत नाही ना. तुमच्या डीएस ला कळलं तर त्यांना वाईट वाटेल ना. तुमचा डीएस बीएस म्हणायची काही गरज नाही, नुसतं डीएस म्हण. हा तेच ते, म्हणजे त्यांना कळलं तर वाईट वाटेल ना. मला एक गोष्ट सांग. माझ्या सगळ्या खाजगी गोष्टी ह्या घराच्या बाहेर कशा गेल्या? म्हणजे त्या डीएस ला कशा काय कळल्या? हे बघा मॅडम, तुमच्या ना त्या डीएस म्हणजे त्या डीएस काही संबंध नाही हो माझ्याशी. आणि घरात 2 पोरं राहतात. ते तुमचे म्हणजे आपले टार्झन बापू येतात जातात. कोण कोण घरात येतं. मी एकटीच थोडी आहे घरात की जाऊन त्यांना सांगणार आहे. अगं पण म्हणून माझ्या सगळ्या खाजगी गोष्टी. मॅडम मी खरंच सांगते, मला नाही माहिती की त्यांना कोणी सांगितलं. मी नाही सांगितलंय, शपथ मी नाही सांगितलंय. ठीक. तुला काय म्हणायचंय? ही सगळी इन्फॉर्मेशन घरातूनच कोणीतरी डीएस ला प्रोव्हाइड करते. मला नाही वाटत. जर का तसं नसेल तर मग एकच ऑप्शन उरतो. आणि मग ह्या ठिकाणी माझं लॉजिक करेक्ट. आणि काय तुझं लॉजिक? A is equal to B and B is equal to C means what? A is equal to C. Correct. DS आणि देवा एकच व्यक्ती. What? नाही काही काय, हे कसं शक्य आहे? नाही नाही हे नाही पॉसिबल. माझं मन मला सांगतोय की ते दोघं जण एकच आहेत. इम्पॉसिबल. आई तू आता ना काही बोलायचं म्हणून बोलतेस. मी काही बोलायचं म्हणून बोलते? रिअली? सांग मला काय ऑप्शन आहे? म्हणजे माझ्याबद्दलची इतकी करेक्ट इन्फॉर्मेशन त्या माणसाला माहिती असणं हा योगायोग तर असू शकत नाही. बरं राधाला तर माझ्याबद्दल एवढं काही माहितीच नाहीये. राहिले कोण? तुम्ही दोघं. बाय द वे मला सांग, बाय एनी चान्स तुझं आणि राधाचं या विषयावर काही बोलणं झालं होतं का? राधा आणि मी या विषयावर काय संबंध? तू बोललास अशी काही? नाही नाही तसं नाही. कारण परवा तिने सुद्धा मला ना हीच शंका बोलून दाखवली. सो मला वाटलं तिनेच तुला ही आयडिया दिली असेल. वा, म्हणजे राधा मला आयडिया देणार आणि मी राधाच्या आयडियाज ऐकणार आणि मग मी तसाच विचार करणार.
काहीही कमी whatever it is. मला खरं काय आणि खोटं काय शोधून काढावंच लागणार आहे. इशू हा आहे की कसं. हो ना, कसं कळणार? आय हॅव एन आयडिया. व्हिडिओ कॉल. मी DS ला ना व्हिडिओ कॉल करणार. ह्याचे नॉर्मल फोन कॉल्स ना तपास. व्हिडिओ कॉल? ओ माय गॉड. मी आलोच हा लगेच. अरे तू ते आता येतील, सो तुम्ही आल्यावर बघून घ्या काय ते. अरे कबीर वा, काय झालं? तेव्हा अरे खूप मोठा गोंधळ झालाय म्हणून तुला बोलवायला लागलं. अरे हा पण काय झालं का एकदम अर्जंट बोलवलंस तू? हे कोण? हे इन्स्पेक्टर राऊत सायबर सेलला असतात. अच्छा, नमस्कार. अरे पण काय झालं काय? तुला अरेस्ट करायला आले. अरे काही येडा बिडास काय? आपण काय केलं? सायबर बुलिंग म्हणजे? ते म्हणजे खोटा किंवा वेगळा नंबर वापरून तू मॅमना फसवतोयस. हा क्राईम आहे तुझा. तेव्हा अरे किती मोठा गुन्हा केलायस तुला कळतंय का? त्याच्याच इन्व्हेस्टिगेशन साठी हे आलंय तिथे. तेव्हा तू का केलंस असं? का फसवलंस मॅमना? अरे नाही नाही कबीर हो, आपण नाही कोणाला फसवलं रे. तेव्हा तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. म्हणजे कुठला क्राईम करायचा ह्याचं काही लिमिट आहे की नाही? कसाही वागतोस यार तू. तरी नशीब माझ्या लहानपणापासून मला हे ओळखतात म्हणून मी तुझी केस यांना समजवू तरी शकलो. नाहीतर अरे कबीर भावा, हे बघ, आपण पोलिसांना अजिबात घाबरत नाही. पण आपलं नाव अशा कारणासाठी बाहेर पडत असेल ना तर यार. अरे पण तू ह्याच्यासाठी तूच जबाबदार आहेस ना. अरे पण आपण खरंच सांगतो, आपण मुद्दाम असं नाही केलं. हे बघा साहेब, आपण कोणाला फसवलं नाही, आपण कोणाला पण त्रास देत नाही. हा आपल्याकडनं झाली चूक पण आपण ती मुद्दाम नाही केली. अरे कबीर तू हसतोस काय यार? सांग ना त्यांना, समजव ना. हे बघा आपलं नाव नाही. तुम्ही या आता. हो साहेब, हो हे बघा आपलं नाव ह्याच्यासाठी बाहेर. अरे देवा, असा कॉलेज मधल्या मुलासारखा वागतोस तू. बघ टेन्शन घेऊ नकोस. फक्त हे जे तुझं नाटक आहे ना DS चं, ते आता संपव. म्हणजे? अरे मॅम ना डाऊट आलाय म्हणूनच ते आज 6 वाजता व्हिडिओ कॉल करणार आहेत. हो रे. अरे त्यांचा आपल्याला मेसेज आला डॉलीबाईंचा. आपण तर फुल टू टेन्शन मध्ये होतो. पण त्या तुझा मेसेज आला मग काय आपण सगळं टाकून यायचं आलो रे. आपली तर हवा फुल टू टाईट केली होतीस तू. पण कबीर भाऊ होते कोणते रे? अरे कोणी नाही, तू टेन्शन घेऊ नकोस. पोलीस वगैरे कोण नव्हतं. असंच तुझी जरा गंमत केली रे. काय तू पण कबीर भावा, खरंच. अरे पण कबीर आपल्याला एक सांग. अरे DS म्हणजेच आपण हे तुला कसं कळलं? तुझ्याच भाषेत सांगायचं झालं ना तर सगळ्याच का आणि कायकोचा जबाब नसतो. कबीर भावा तू पण ना खरंच मानलं तुला. अरे तू तर आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे निघालास रे. काय झालं? ते DS ला व्हिडिओ कॉल करायचा ना, कळत नाहीये मला. म्हणजे असं ठेवू का? 1 मिनिट मॅम, मी आले. भाई कॉलर आला. कबीर भाऊ बरा तू आलास. बस बस. हे बघ आपल्याला सांग, DS म्हणून यापैकी कोण बोल? आय थिंक पांडे दादा. का रे? हा म्हणजे लगेच ओळखता नाही येणार आणि इंग्लिश वगैरे पण बोलू शकेल. आपण पण नाही ना ओळखू येणार लगेच. सत्य दादा, तू जर बोललास ना तर तुला लगेच ओळखता येईल. सो तू नकोस. ठीक आहे ठरलं. आता DS म्हणून पांडे तू बोलायचं. मॅम, आता सगळी तयारी मस्त झालीये. फक्त आता एक शेवटचं आणि महत्वाचं काम राहिले. कुठलं? तुम्ही कॉल करून देवाला इकडे बोलवून घ्या. देवाला? हा, देवाचं इकडे काय काम आहे? तुम्हाला जो डाऊट होता ना की तोच DS असू शकतो, तर त्याचं कन्फर्मेशन मिळेल ना आपल्याला. लावा ना फोन.
शपथ कबीर भावा, आपण एवढं सगळं केलं तर आहे, पण डॉलीबाई शपथ 100 वर्ष आयुष्य आहे डॉलीबाईना. त्यांचाच फोन आहे. हा डॉलीबाई बोला. अहो ते आपण ना ते लेक्चरला येण्यासाठी आपण ते सगळं जाऊ देत. माझं तुमच्याकडे काम होतं. आपल्याकडे प्लीज देवा, तुम्ही काहीही झालं तरी नाही म्हणू नका. बस का डॉलीबाई, अहो तुम्ही बोला ना, आपण करतो ना. तुम्ही आहे ना आत्ताच्या आत्ता इकडे या. तेव्हा आत्ता आहे ना माझा व्हिडिओ कॉल आहे DS बरोबर. तर त्यावेळेला तुम्हाला इथे आत्ता माझ्या बरोबर असणं खूप गरजेचं आहे. प्लीज या ना. डॉलीबाई नाही 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 नाही, मला काही कारण चालणार नाहीये. नो एक्सक्युजेस. अहो डॉलीबाई, आपण नाही कुठे म्हटलं, कुठे कारण दिली? तुम्ही बोलवलं की आपण येणारच लगेच. हे बघा, एक काम करा, दरवाजा उघडा, आपण तिकडे हजरच असू. लगेच आपण येतोय. बघा मॅडम, मी म्हणाले होते ना तो नाही येणार. काही ना काहीतरी एक्सक्युजेस देणार. अँड आय नो हिम. राधा, दरवाजा उघडा. देवा येत आहेत. व्हॉट? असं कसं शक्य आहे? कबीर भावा, तुझ्या डोळ्यात पाणी काय? तुझ्या डोळ्यात पण पाणी आहे ना. हा काय माहित नाही रे. अरे आपण तुला मिठी मारली आणि आपल्याला वेगळाच फील झाला रे. हा भावा, काय सांगू तुला. चल चल बस, अब और उलाय गाख्या. तू जा आता आणि हो, ऑल द बेस्ट. हे येतो. हो. हॅलो डॉक्टर दीपक. Hello, Dr. Monica. How are you? आय एम गुड. एक विचारू का, इफ यू डोंट माइंड? Yeah, of course. विचारा ना. म्हणजे त्या फोन कॉल्स मध्ये तुमचा आवाज एकदम असा वेगळा येत होता. आता एकदमच वेगळा येतोय. ते काय झालंय, गेले काही दिवस माझा घसा जरा खराब झालाय. फॅरिंगिटिसचं इन्फेक्शन झालंय. थ्रोटच्या बॅक साइडला सुद्धा इन्फ्लेमेशन आहे आणि लिम्फ नॉट्स मध्ये पण इन्फेक्शन आहे. मे बी. यू टेक केअर. ओ येस ऑफकोर्स. बरं, काय महत्वाचं काम होतं तुमचं? आपण जरा मुद्द्याचं बोलूया प्लीज. काय, मला ना एक अर्जंट विजिट आहे. ओ येस, मी समजू शकते. लेट्स कम टू द पॉइंट. खरं तर माझे एक मित्र आहेत देवा, त्यांच्यामुळे आपण भेटलो, बोललो. पण मला सविस्तर असं काही बोलणंच झालं नाही ना आपलं. हो नाही ना. आता जर का आपण एक पाऊल पुढे जायचा विचार करत असो तर काही गोष्टी आपल्यामध्ये क्लिअर झाल्या पाहिजेत असं मला वाटतं. ओ येस, राईट. प्लीज तुम्ही बोला ना, तुम्हाला काय बोलायचं ते. माझ्या काही अशा फारशा अपेक्षा नाही आहेत, पण कॅन यू टेल मी युअर हाईट? 6, 6.5. एवढी हाईट नसली तरी ओके. रंग गोरा? हो आहेच. नाही म्हणजे नसला तरी चालेल. म्हणजे बॉडी बिल्डर, स्मार्ट, हँडसम. हो येस ऑफकोर्स आहेच. म्हणजे गरजेचं नाहीये हे सगळं. नॉट एट ऑल. महत्वाचं काय आहे, माणसाच्या दिसण्यापेक्षा त्याचं वागणं महत्वाचं. राईट. करेक्ट. शिक्षण फार नसलं तर तरी चालणार. नाही अजिबात चालणार नाहीये मला. माझ्या इतकं किंवा माझ्यापेक्षा जास्त शिक्षण असलेलाच पार्टनर मला हवा आहे. इनफॅक्ट मला तर असं वाटतं की डॉक्टरच असतील तर उत्तमच. कारण मग
एकमेकांचे प्रॉब्लेम्स आपण समजू शकतो ना. हो हो बरोबर आहे. अजून काही? अजून फार मोठं घर, बंगला, गाडी म्हणजे हे सगळं महत्वाचं नाहीये. महत्वाचं काय? मॉरल्स, एथिक्स, फॅमिली बॅकग्राऊंड, डिसेन्सी हवी वागण्यात, बोलण्यात. शिक्षण असलं की ह्या सगळ्या गोष्टी आपोआपच येतात ना. मॅनर्स महत्वाचे. इमर्जन्सी इमर्जन्सी सॉरी डॉक्टर मोनिका, मला जावं लागणार आहे. एक इमर्जन्सी आली आहे. इट्स ओके आय कॅन अंडरस्टँड. फक्त एक पटकन विचारू का प्लीज? या प्लीज, पण लवकर बोला प्लीज. आपण असं प्रत्यक्षात भेटू शकतो का? या ऑफकोर्स, डन. ग्रेट. कधी? 15 तारखेला. ओके डन. डन. थँक्यू डॉक्टर मोनिका. आय हॅव टू लिव्ह नाव. थँक्यू सो मच. सी यू. बाय. हा. ते डॉलीबाई, ते आता आपलं काम झालं, आपण जाऊ ना. 15 तारखेला? देवा, हा डॉलीबाई. तुम्हाला एकंदरीत डीएस बद्दल काय वाटतं? डॉलीबाई, आपण काय बोलणार ना डीएस बद्दल. लय भारी आहेत ते, एवढे मोठे डॉक्टर. बघा काय इंग्लिश बोलत आहेत एकदम फाडफाड. आपण ते ऐकून एकदम गारच झालो. आपल्या तर डोक्यावरनच गेलो होते. आणि आपण 2 इयत्ता पण धड नाही शिकलो बघा. आपल्यासाठी तर काय इंग्लिश म्हणजे ते काला अक्षर भैस बराबर. पैसा आहे आपल्याकडे चिक्कार, काय फायदा त्याचा ना. आपल्याला कुठे तर फाडफाड इंग्लिश बोलतात. देवा, त्याने काही फरक नाही पडत. म्हणजे इंग्लिशने काही हुशारी मोजता येत नाही. इंग्लिश फक्त एक भाषा आहे, दॅट्स इट. हा ठीक आहे ना डॉलीबाई, पण आपण काय बोलणार ना डीएस बद्दल. जाऊ दे ना डॉलीबाई. तुम्ही खुश आहात ना, तुम्ही खुश राहा. अजून लेट करू नका. खरं सांगू का देवा, मी अजून गोंधळलेलीच आहे. म्हणजे मला अजूनही डिसिजन घेता येत नाहीये. आपण ती तुमची आयडिया वापरूयात का? आयडिया? आपली आयडिया? तीच निखळता तारा. तुम्हीच म्हणता ना की तुटता तारा आपल्याला मार्ग दाखवतो, आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो, आपला ऐकतो. हा डॉलीबाई, तुटता तारा ना आपलं सगळं ऐकतो, आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. कारण तुटताना काय त्रास होतो ना ते त्याला माहित असतं. काय? तारा बघूया ना आपण. मी जर डीएस न होकार द्यायचा असेल तर तारा तुटेल. देवा प्लीज, तारा नको तुटू देऊ. आपलं एवढंच ऐक बस. चला देवा, गुड नाईट, बाय. हा डॉलीबाई.